नेहाचं बाळ आता 1.5 वर्षाचं झालंय आणि तिला सगळीकडून असं सांगितलं जात आहे की बाळाचं दूध आता तोडून टाक. नेहाचं बाळ आता ज्या वयात आहे त्या 1.5-2 वर्षाच्या काळामध्ये बाळ नवीन नवीन गोष्टींना सामोरं जातंय, नवीन नवीन वस्तू उचलून तोंडात घालतंय, नवीन मित्रांना भेटतंय, नवीन ठिकाणी जातंय. अशा वेळेस बाळाला रोगप्रतिकार शक्तीची अत्यंत गरज आहे. 1 वर्षानंतर सुद्धा आईच्या दुधामध्ये प्रथिनं, कॅल्शियम, रोगप्रतिकारक तत्व, प्रतिजैविक, बाळाच्या वाढीसाठी लागणारे घटक असतात. दीर्घकाळ स्तनपान करणाऱ्या बाळांमध्ये पोटाचे विकार, श्वसनाचे विकार कमी दिसून येतात किंवा बाळं लवकर आजारातून बरी होतात आणि पुढे जाऊन ॲलर्जी, अस्थमा, मधुमेह अशा आजारांचा धोका कमी होतो. आईच्या दुधामध्ये काही विशिष्ट जैवरसायनं असतात. जी रसायनं बाळाच्या मेंदू विकासासाठी महत्त्वाची असतात. बाळ जितकं दीर्घकाळ दूध पेईल तितकं त्याचा बुद्ध्यांक म्हणजे IQ, शिकण्याची क्षमता, भाषा विकास, स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारते. त्याची समस्या सोडवण्याची क्षमता सुधारते. दुधातल्या पोषणाचा आणि स्तनपानासाठीच्या क्रियेमध्ये जी शांतता लाभते त्या दोन्हीचा तो परिणाम असतो. जागतिक आरोग्य संघटनेची मार्गदर्शक तत्व बघता किमान 2 वर्षापर्यंत बाळाला स्तनपान दिलं गेलंच पाहिजे.